कोल्हापूर जिल्ह्यात भामटे गावामध्ये इंदुरकर महाराजांचा असला भारी कीर्तन सोहळा पार पडला का नाही. आणि त्यात किरण महाराज पण आज काय खुश होते का काय कोणास ठाऊक, लय भारी चालीबिली म्हणा लागले होते. आणि कीर्तनासाठी एवढा समाज आला होता का नाही, जिकडे बघील तिकडे निस्ता माणसं दिसा लागली होती. तर काय विषय सांगतो, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. मी आणि गुरुजी आवरून निघालो होतो इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाला. जतमधनं डायरेक्ट कोल्हापूर इष्टी धरली होती, पण ती मध्येच जाऊन कवट्यामध्ये बंद पडली. त्यातनं आणि उतरून आम्हाला दुसऱ्या इष्टीत बसवलं, पण त्या इष्टीमध्ये काय जागाच नव्हती. उभारून गेलो, चांगलं सुखासुखी बसून चाललो होतो पहिल्या इष्टीतनं, पण त्या इष्टीत जागा नसल्यामुळे नाही बाग वैतागून गेलो होतो. कोल्हापुरात पोचल्या म्हणलं पहिल्यांदा छकुली वाडा खायला लागतोय, नाहीतर कोल्हापुरात गेल्यासारखं वाटतच नाही. छकुली वाडा खाऊन आलो आणि कोमल दिदी यांच्या घरी. कोमल दिदी यांच्या घरातनं आवरून लगेच गेलो आणि हरिपाठ होता म्हणून स्टेजकडे मस्तपैकी तेवढाच 1 तास 1.5 तास हरिपाठ घेतला आणि मग गेलो जरा मस्तपैकी फ्रेश व्हायला. आणि परत चालू झाली की कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाच्या सुरुवातीला परवीन दादा बसलो होतो वाजवायला. परवीन दादा वाजवाय बसलीत म्हटलं आपल्याला काय काम नाही म्हणून तेवढाच जरा बॅनर वाचून घेऊया म्हटलं. पण तोपर्यंत इकडं झाली की इंदुरीकर महाराजांची एंट्री. कीर्तन पंचपदी झाली आणि मस्तपैकी महाराजांनी बांधला की अर्ध्याच मिनिटात फेटा आणि चालू झाली कीर्तनाला सुरुवात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साऊंडवाल्या दादाला सांगितलं होतं की चाटीचा जरा दादा आवाज वाढवा म्हणून, पण साऊंडवाल्या दादानं काय वाढवला नाही. आणि परत हे चालू चालीमध्ये इंदुरीकर महाराजांनी जरा वाढवायला लावला आवाज. बाकी साऊंड 1 नंबर लावला होता. गुरुजींनी कीर्तनामध्ये खतरनाक वाजवला पकवाज. परत साऊंड पण मस्त लागल्यामुळे मला पण भारी वाटायला लागलं होतं वाजवायला. इंदुरीकर महाराजांनी हाताच्या इशाऱ्यानं आपल्याला पण म्हटलं जरा बरा वाजवा लागलायच पकवाज म्हणून. आणि हाच माझ्यासाठी गुरुजींचा मोठा आशीर्वाद आहे. किरण महाराजांनी पण असल्या भारी चाली म्हणल्या नाही, वाजवायला लयच भारी वाटायला लागलं होतं. टॉपचा विषय म्हणजे किरण महाराज आहेत बरं. कीर्तन झालं आणि गेलो महाराजांसोबतच जेवण करायला. जेवण झालं आणि आपल्या स्वामी गगनगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्थेची पत्रिका पण महाराजांना दिली. अजून एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला, तो म्हणजे असा की आपल्या जतमध्ये स्वामी गगनगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्था सुरू होत आहे आणि 4 जूनला त्याचं उद्घाटन आहे. तरी आसपास भागच्या किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी उद्घाटनासाठी यायचं आहे. आणि जे कोण वारकरी शिक्षण घेण्यासाठी इच्छुक मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल आणि त्यांनाही थोडं वारकरी शिक्षण घेता येईल. आणि ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी कमेंट मध्ये एकदा रामकृष्ण हरी लिहा. बाकी आजचा ब्लॉग कसा होता नक्की सांगा आणि जाता फॉलोच्या बटनावर तेवढं काय तर हाणून जावा आणि भेटू लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.